किचनमध्ये पाऊल टाकल्या मी पहिले वळते ते म्हणजे फ्रीजकडे. नमस्कार मंडळी, मी अश्विनी. आज मी बनवणार आहे मेथी, पण नुसती मेथी नाही, त्याच्यासोबत एक खूप छान कॉम्बिनेशन करणार आहे बटाट्याचं. बटाटा आणि मेथीचं कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडतं आणि तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन. बटाट्याच्या काचऱ्या सगळ्यांनीच खाल्ल्या असतील. बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे अतिशय सोपा पदार्थ, झटपट होणारा आणि पोट व्यवस्थित भरेल असा. चविष्ट तर विचारूच नका, खूप छान लागतं. काहीच न टाकता सुद्धा खूप छान लागतात त्या बटाट्याच्या काचऱ्या. आता यामध्ये मी जी मेथी टाकणार आहे तीही बारीक चिरून घेणार आहे. बारीक चिरलेली मेथी आणि या बटाट्याच्या काचऱ्या सोबत केल्यानंतर जी त्यांची दोघांची चव कॉम्बिनेशनमध्ये येते ना, लिटरली सांगते, मी तुम्हाला सांगू नाही शकत. प्लीज करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. जिरं आणि लसणाच्या पाकळ्या जेव्हा सोबत कुटल्या जातात तेव्हा त्यांचा जो वास येतो, वा वा वा, खूप छान. आता हाच लसणाचा आणि जिऱ्याचा कूट मी वापरणार आहे फोडणीमध्ये. फोडणीची तयारी करताना कढईमध्ये घेतलं तेल. तेलामध्ये गेला आपण कुटून घेतलेला लसूण आणि जिऱ्याचा कूट आणि आता यामध्ये हिंग, हळद आणि तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता. आता मी आधीसाठी बनवते त्यामुळे यामध्ये मी तिखट वापरणार नाही आहे. हिरव्या मिरचीपेक्षा लाल तिखटमध्ये ही भाजी खूप छान होते. यानंतर आता ही फक्त छान बटाटे शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकलं की भाजी तयार होते. जी काही ऑथेंटिक चव या भाजीला येते ती म्हणजे खरपूस भाजल्या गेलेल्या बटाट्यांची आणि मेथीची ऑथेंटिक कडवटपणा थोडासा असतो तो. हे स्मॅश केल्यासारखं केलं ना की अजून छान वाटतात. ते असे एकजीव होतात आणि आपली भाजी तयार होते. आणि जेव्हा तुम्ही टिफिनला देता तेव्हा चपातीला रोल करून जर दिलं तर प्रत्येक बाईटमध्ये ती येते आणि खूप छान लागते. मी आता आदूला असेच रोल देते आहे करून, कारण की रोल घेतला आणि खाल्ला. आणि कसं होतं, बटाट्यामुळे ना ते रोल असे व्यवस्थित चिटकल्या जातात, त्यामुळे तो रोल असा मेसी नाही होत, पद्धतशीर पकडून खाता येतो. मग बटाट्याच्या भाजीचा तर रोल देणं नेहमीच उत्तम मुलांसाठी. संपतोसुद्धा पटकन आणि त्यांनाही खायला कन्व्हिनियंट होतं. बरं, अतिशय झटपट आणि पटकन होणारी अगदी स्वादिष्ट पौष्टिक रेसिपी तर आजची झालेली आहे. ती तुम्ही नक्की करून बघालच, पण अजून एक काम करा. आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडलेल्या टिफिन रेसिपीज किंवा अजून इतर बऱ्याच रेसिपीज आहेत ज्या आवडतील त्या तुमच्या जवळच्या लोकांना शेअरसुद्धा करा. आणि दिवाळी जवळ येते आहे, दिवाळीमुळे जे तुम्हाला पदार्थ बनवायचे आहेत ते तुम्ही शोधात असालच, तर सर्व दिवाळीचे पदार्थ एकाच ठिकाणी भेटण्यासाठी दिवाळी फराळ या नावाने एक प्लेलिस्ट केलेली आहे, ज्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पहिलेच देईन. नक्की चेक करा.